मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। दरम्यान इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांना अटक करा या मागणीकरता इंडिया आघाडी आज आंदोलन करतेय। आंदोलन करणाऱ्या इंडिया आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी नोटिसा सुद्धा बजावल्या आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? मुख्यमंत्र्यांचा आज कोल्हापूर दौरा आहे, पण अर्थात या दौऱ्याला पार्श्वभूमी आहे इंद्रजित सावंत यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची। नक्कीच लागवी, आपण पाहतोय की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पन्हाळगडावरती 13D ह्या ज्या थिएटरचं उद्घाटन करण्यासाठी आणि विविध छोटेसे कार्यक्रम आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यासाठी खरं तर सायंकाळी 5 वाजता कोल्हापूरच्या विमानतळावरती दाखल होणार आहेत। मात्र याच पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीचे जे सगळेच कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी आहेत आणि शिवप्रेमी आहेत यांनी मुख्यमंत्र्यांना खरं तर काळे झेंडे दाखवण्याचं नियोजन आहे ते दुपारी 3 नंतर आहे ते खानविलकर पेट्रोल पंपापाशी आहे ते करण्याचं नियोजन आहे ते केलं आहे। खरं तर या पार्श्वभूमी आहे ते इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जी प्रशांत कोरटकर यांनी धमकी दिली होती आणि या धमकीनंतर देत असताना महापुरुषांची देखील बदनामी केली होती आणि याच सगळ्या प्रकरणी अद्याप देखील प्रशांत कोरटकर यांना अटक केलेली नाही आहे। म्हणूनच काय हे सगळे इंडिया आघाडीचे नेते आहेत ते आज दुपारी 3 वाजता खानविलकर पेट्रोल पंपाच्या इथं काळे झेंडे आहेत ते मुख्यमंत्र्यांना दाखवले जाणार आहेत। मात्र तत्पूर्वीच आता मध्यरात्री आहे त्या पोलिसांनी या सगळ्या इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा आहेत त्या बजावलेल्या आहेत आणि सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जमावबंदी आहे आणि आपण या जमावबंदीचं उल्लंघन केलं तर आपल्याला थेट आपल्यावरती गुन्हे दाखल केले जातील अशी इशारावाजा नोटीस आहे ती देण्यात आलेली आहे। एकूणच जर पाहिलं तर सकाळपासून काही कार्यकर्त्यांची पोलीस जे आहेत ते धरपकड करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही कार्यकर्त्यांच्या घरात पोलीस आता दाखल झालेले आहेत, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना पोलीस आपल्या ताब्यात घेण्यासाठी खरं तर ही मोठ्या प्रमाणावरती धरपकड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळं आजचा दिवस आहे तो कोल्हापूरसाठी अत्यंत तणावाचा राहणार आहे, कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आल्याचं जे आहे ते पाहायला मिळतं आणि अशा मोठ्या प्रमाणावरती किल्ले पन्हाळगडाचा जो पर्यटन महोत्सव आहे या पर्यटन महोत्सवाच्या निमित्तानं अत्यंत जे 2-3 कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये किती वाजता मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये पोहोचतील, काही अंदाज? साधारणतः जो मुख्यमंत्र्यांचा दौरा काही वेळापूर्वी झालेला आहे त्यामध्ये 5 वाजता सायंकाळी कोल्हापूरच्या विमानतळावरती ते दाखल होणार आहेत। त्यानंतर कोल्हापूर शहरातील एक खाजगी हॉस्पिटल आहे तिथं सदिच्छा भेट आहे, त्यावेळेस दरम्यान म्हणजे साधारणतः 5-5:30च्या दरम्यान हे इंडिया आघाडीचे सगळे कार्यकर्ते आहेत ते मुख्यमंत्र्यांचं ज्या ठिकाणावरून कॅनवॉय जाणार आहे त्या ठिकाणी ते एका बाजूला थांबणार आहेत आणि त्याच ठिकाणी हे काळे झेंडे दाखवले जाणार आहेत। खरं तर प्रशांत कोरटकर यांना 11 तारखेपर्यंत अंतरिम तात्पुरता जामीन आहे तो दिला गेला आणि याच ठिकाणी पाहतोय कोल्हापूरकरांची आणि शिवप्रेमींची जी मागणी आहे की कोरटकर यांना तात्काळ जी अटक आहे ती झाली पाहिजे। मात्र ही अद्याप अटक झाली नसल्यामुळे कोल्हापूरकर आहेत ते आक्रमक झाले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला आपल्याला विरोध करताना हे सगळे पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आत्ताचे जे अपडेट्स आहेत ते इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना मध्यरात्री पोलिसांनी सगळ्या नोटिसा बजावलेल्या आहेत आणि सकाळपासून कार्यकर्त्यांची धरपकड आहे ते पोलीस करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। लागवी, निश्चित सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।